फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? आय हो की सगळे बरे असतील. मी कुकरला आता ना छोले आणि थोडेसे 2 बटाटे उकडायला ठेवले आणि इकडं बघा टमाटे आणि लसूण, कांदा, हिरवी मिरची कट करून घेते चांगलं धुवून आणि मस्तपैकी असं बघा तुम्ही बघू शकता कसं चिरून घेतले. हे सगळं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आपलं आणि लसूण पण वगैरे त्याच्यामध्येच घालून भाजून घेते मी. पाहिजे तर तुम्हाला तेलामध्ये वगैरे टाकून तुम्ही भाजू शकता, पण मी नाही, मी असंच करते कारण मला असं पसंत येतं. हे बघा कसं आहे, बघू शकता फ्रेंड्स. चांगलं भाजायचं हे मस्तपैकी. असं छान भाजल्यानं मस्त आपल्या छोलेला मस्त टेस्ट येते, चव येते. हे बघा तिकडं असं छान ग्रेव्ही करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते ग्रेव्ही थंड होऊन जेपर्यंत मी इकडं का नाही हे बटाटे वगैरे सोलून घेतले आणि आपलं छोले पण चांगलं असं मेस करून घ्यायचं तेलामध्ये. हे खडे मसाले वगैरे टाकून घेतले मी. साजीरा, आपलं तेजपत्ता, दालचिनी, एक थोडीशी आपलं विलायची वगैरे आणि ग्रेव्ही हे पूर्ण तेलामध्ये वगैरे टाकून घेतले. हळद, मीठ, मिरचू आपलं हे मस्त. आणि हे मसाला ना तेल सुटेपर्यंत असंच थोडं घालायचं. गरम मसाला वगैरे त्याच्यामध्ये मी घातले, घरामध्येच गरम मसाला मी करून घेते. आणि हे ग्रेव्ही बघा मी असं टाकले चांगलं. हे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स. आणि एव्हरेस्टचा आपलं छोलेचा मसाला पण मस्त टेस्ट राहतं, ते घालावं. आणि थोडंसं कोथिंबीर, पुदिना असं घालून झाकून ठेवले. इकडं पुरीसाठी पीठ वगैरे मी मळून घेते. बघू शकता थोडंसं तेल टाकायचं कारण आपल्या पुऱ्या चांगलं फुगतात. आपल्याला जर गडबड असली तर, नाहीतर असं नॉर्मल पीठ तिंबून घ्यायचं कारण लवकर पीठ मऊ होत नाही ना गडबड म्हणून. मी थोडंसं तेल घालून पुरीमध्ये चांगलं असं फुलतेत पुऱ्या छान. आता टिफिन वगैरे मी पॅक करते मुलीला माझ्या. छोले आणि पुरी ब्रेकसाठी मी दिले आज तिला ॲपल. हे बघा. थँक्यू फ्रेंड्स. कसा वाटला नक्की सांगा मला.